तर अशा पद्धतीनं तुळशीच्या लग्नाला साहित्य घेतलेलं आहे. तर सगळेजण लग्नाला या. इथं हळदी कुंकू आरती लावलेली आहे, चिचबोरं, पानाचा विडा, इथं पतिदेव आलेले आहेत, नवरी माता तिथं आहे, हे वटीचं सामान, हे जेवायला केलेलं आहे. तर या लग्नाला सगळेजण. अशा पद्धतीनं आम्ही लग्न लावलेलं आहे. इथं तुळशी मातेचं पतिदेव आहे, इथं ही तुळशी माता, तिला सगळं देऊन वटी भरली. इथं ते नैवेद्य दाखवलेला आहे, इथं आरती केलेली आहे. हे काय पानाचा विडा, काय काय साहित्य असतं ती, इथं खाली रांगोळी काढलेले. तर अशा पद्धतीने लग्न लावून झालेलं आहे. ती बा या लग्नाला तुळशीची लग्न आहे ती आज. या लग्नाला नाश्ता केला का? नाश्ता केला की. नाश्ता केला भाऊन. साडी घेऊन टाकली. आळूची पानं आहे कशी काढून कशाला ठेवली ती सुकायला? गरबटून मग थोडीच करू, मग ते सरायची नव्हती. सरायची नाही, थोडीच शिजू घालून. मोकळी करायची तुझी देठ याची ती मोकळी करायला. भाऊचा नाश्ता चालू आहे, माझी चालू आहे साफसफाई. कारण दिवाळीला सारूला आता लय दिवस झालं. पंधरा दिवस झालं आता. तुळशीचे लग्न काही रात्री लावलं झालं नाही, सामान नसल्यामुळं. तुळशीचे लग्न पारुशी वाजता कशी लावायची. भाऊने अवघड केलेले वाळल्याशिवाय भाऊ. शान कमीच आहे जरा. जरा पातळ घ्यावं लागतं शान कमी असल्यामुळं.
शेवाळ आता कमी झालंय पावसापासून जरा. इथं आहे आमची तुळस. केळसुनी झाडाला कधी राहू दे बाहेरची झाडाला. केळसुनी नवी आहे ती झाड आहे सर ग. राहू दे बाहेरचं झाड आहे. पाणी पातळ झाले जरा सर्व तेल कमी असल्यामुळे. पाणी सांडलं परत अजून. ड्रम धुवून काढले का? ड्रम सारल्यावर परत पाणी सांडलं ड्रमात. नमस्कार मित्रांनो, तर आमच्यात एवढं वराड जमले आज आमच्यात आहे तुळशीची लग्न. तर रात्री काय लावून झालं नाही कारण सारवून काढलेलं नव्हतं, सामान काय नव्हतं. तर मग आज तुळशीची लग्न आहे तर तुम्ही सगळेजण तुळशीच्या लग्नाला या. आणि तुळशीच्या लग्नाच्या तुम्हाला माझ्याकडनं हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तर तुम्हाला आग्रहाचं आमंत्रण आहे, तुळशीच्या लग्नाला या तुम्ही. तुळशीच्या लग्नाला इथं ऊस एक आणलाय पूजासाठी, ही गाजर, परत ही चिंच आणि बोर असा ठेवलंय. तर पहिला तिथं भरणीत आहे.
लाडू आहे तांदूळ तांदूळ बरणी आणि हळदी कुंकू लावून घेऊ तुळशीला. टॉप कर जरा बांगड्या राहिल्या तर तुळशीच्या लग्नाला काही तिचं सगळं आईवचं लेणं आणलेलं आहे. तरी बांगड्या घालून घ्यायच्या तिला. सोडा ठेवायचा इथं आणि तिचं सगळं सामान आहे. जोडी मंगळसूत्र मंगळसूत्र घालायचं. मेहंदीचा कोण आणि पळपुट बिरण आहे. आणि पतिदेव हित आहे इथं. तो काही कृष्णदेव ही तुळशी मातेचं पतिदेव असेल तर आपण फुलं वाहून घेऊ आता महादेवाच्या पिंडीला. मालकी नाही ती ते दोघांचं लगीन कृष्णाला कृष्णदेव मालक. त्याच्यासाठी ही गाजर खोकल्यापासून आरले वंगा ही झाले एक फळ ती पांडूची पत्ते आली झाले काय करायचं. पानाचा विडा चिंच बोरं काय ठेवते ती पहिल्यापासूनच काय माहिती असते. डॉक्टर पैसा वाटते ते पानाच्या विड्यावर काही सगळं सामान ठेवलंय. फोन आला फोन आला काय कटकर पुन्हा आला तर तर तुला मंगलाष्टक येते तेव्हा तुला येते का शिवा कसं काय रे मग लाव तू एकटाच आता काय करावं. तुषार उठला नसला उठलं त्याला जायचं कामाला त्याच्या मागे. त्याला नाही सोड बाई. तर अशा पद्धतीने आम्ही तुळशीची पूजा केलेली आहे. माग होईया इकडे वाच जरा इकडं जा मागे जा मागे आजीच्या मागे. इकडे अशा पद्धतीने तुळशीची पूजा केलेली आहे. तर आम्ही तुळशीची मंगलाष्टिका म्हणायची. शुभमंगल सावधान स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणि स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं कुर्या शुभमंगल सावधान. गंगा सिंधू सरस्वती स यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी याता तया गंडकी पूर्ण पुर्या सदा मंगल शुभमंगल सावधान बोला शुभमंगल सावधान बोला शुभमंगल सावधान. आदि पूजावा गणपती शेषाच्या हाती धरतीची गती होऊन गेले रती महारथी अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी समुद्रामधून निघते मोती तोच जुळवितो नाती गोती धन्य ती भारतीय संस्कृती बोला शुभमंगल आता सावधान साधा समीप येते वाग्वादान करता प्रार्थघटिका संपूर्ण आले कुर्या शुभमंगल सदा सावधान. कार्तिक वर चाललंय सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नवरीपुरी कृपाची सर्वांगी सुंदर वटचंद्राची कंटिन्यूचे माळ मुक्ता फळाची. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे सोने मात्रे माणे कामोडा पूर्ती जय रत्नखचित गौरात गौरी कुमरा चंदनाची मोठी कोणी स्वरा रे झटंबडा गोसावरा कोरीची घालिया. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माणे कामोडा पूर्ती जय. संबोधर पीतांबर कलिवर वंदना सरळ संड पत्र तोंडात्रे नैना दाळ श्रमाचा पाय सजना संकष्टी पाहावी निर्वावी रक्षा विसर गजवदना. जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे माणे कामोडा पूर्ती जय. युगे 28 विठीवरी उभा वामन रुक्माई दिसती शोभा पुंडलिकाच्या भेटी कर बरमलेगा चरणी पाहे भीम उद्धरी जगा. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राणीच्या वल्लभा पाणीच्या वल्लगा. जय देव तुळशी माळा गळा कर ठेवणे कंठी कासे पितांबर कसुरले लाठी देव सुरवार नित्याची भेटी गरुड हनुमंत पुढे विराटी. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राणीच्या वल्लभा पाय वल्लभा. जय आषाढी कार्तिकी भक्त जिल्ह्याची चंद्रभागेमध्ये सोडणारी चंद्रभागेमध्ये स्नानाचे करते दर्शन हा मात्र काय मुक्ती केशवाची नामदेव भगवती. जय देव जय पांडुरंगा रुक्माई वल्लभा राणीच्या वल्लभा पाणीच्या वल्लभा. जय देव
तरी आमची आरती झाली घाली लोटांगर मंद चरण डोळ्यानं पाहिजे तुझे प्रेमे आलिंगन अनंत पूजन भायो वाळीन म्हणे ना मा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो तुम्ही बंधू सखा तुम्ही विद्या गुरु तुम्ही हो तुम्ही सर्व मम देव देव काही न वाचा मचिंद्र देवा भुजात नामा करुण एकदम समर्पण नारायण हामी समर्पण अच्युतम कृष्णम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव श्रीधर माधव गोपी करून जानकी नारायण रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्ण लावते तो खोटाकडे तर आता आमची लग्न लावून झाली ती तर हे बघा ही जेवायला काय काय केलंय ही जेवायला लगेच येते तर ही जेवायला तिला जेवाय वाढलेला ही आम्ही निवड दाखवलेला आता आणि आता ही जी जाताना बोळवण करायची वटी भरून हे बघा ही तिची वटी भरलेली अशी तुळशी मातेची वटी भरलेली आहे. बसत नाही आमच्या जागा असल्यामुळे हिला खाली ठेवतो तर अशा पद्धतीने वटी भरलेली वटीने सामान ठेवलेलं आहे. बसत नाही टाकते अशी वटी भरलेली आहे. काय म्हणते ती 4 महिने चातुर्मास इतक्या दिवस निद्रा केली आता उतून भक्ताचे रक्षण करा असं म्हणते ती. पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. नरहरी महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. शिव पार्वती हर 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 महादेव. तर अशा पद्धतीने आमची तुळशीची लग्न लागलेली आहे ती. वराड बी भरपूर गोळा झालेला आहे आणि जेवल्याशिवाय कुणी जाऊ नये आता. पोरांना लग्न चांगली झाली का? रिया कशी झाली लग्न? आता जेवण केल्याशिवाय जाऊ नका कुणी. हो जेवून जावा आता. चिवडा लाडू खाऊन जावा. नाश्ता केला भाऊ ना. तर अशी आमची साध्या सोप्या पद्धतीने साफसफाई करून तुळशीची लग्न लावून झाली. काल रात्री लावायचं पण सारवून काढलेलं नव्हतं सामान नव्हतं. तर अशा पद्धतीने आमची तुळशी मातेची लग्न लावून झाली. तर आम्हाला कशी वाटली नक्की लग्न कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या ग्रामीण भागात अशी असेल तुमच्याकडल्या भागात कशी लग्न असते ती काही चुकवाका असेल झाली असेल तरी पण सांगा. पुढच्या वर्षी अजून नक्की दुरुस्त करू. तुमच्या भागात कशी लागली मन अशा मंगलाष्टिका साध्या सोप्या पद्धतीनं तर कशी वाटली कुठल्या भागात कशी आमच्याकडल्या भागातली पद्धत बघितली तुम्ही तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. धन्यवाद.